हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. अभ्रक भस्माचे गुणधर्म जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला रसवीर्य विपाक आणि रोग घनता आणि त्याचे कर्म लिहावं लागते. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर रस कोणता येते तर हे मधुर रसात्मक आहे. मधुर रसात्मक अभ्रक येतो आणि वीर्य हे शीतवीर्यात्मक येतात. याच्यामध्ये गुण जर बघितलं तर स्निग्ध गुण येतो. कर्म जर बघितलं तर हा रसायन आहे, रसायन कर्म करणार आहे. तर त्रिदोषगण आहे, बल्य मेद्य वर्ण्य नेत्र असे विविध तो कर्म करतो शरीरामध्ये. त्यासोबतच तो वृक्ष पण कर्म करतो आणि दीपन सुद्धा इत्यादी हे शरीरामध्ये कर्म करतो. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की रोगघनता किंवा त्यालाच आपण आमयिक प्रयोग म्हणतो, मॉडर्नमध्ये थेरपॅटिक युजेस असे म्हणतात. आता याचा अभ्रक भस्माचा हमखास उपयोग होतो श्वासकास, प्रमेह, कुष्ठ, आम्लपित्त, त्यासोबतच जीर्णज्वर, प्रमेह, हृदरोग, त्यासोबतच शोथ, आर्श, भ्रम इत्यादी व्याधीमध्ये त्याचा खास करून उपयोग होतो. तर मित्रांनो की जर समजा हे आपण अशुद्ध अभ्रक भस्म जर सेवन केला तर याच्यामुळे ह्या व्याधी उत्पन्न होतात. आता याचं शमन करण्यासाठी आपल्याला आतसी बीजसोबत याचा 3 दिवस जर सेवन केलं तर त्याचे शमन होते असं त्यांनी सांगितलेले. हे एक पॉईंट होता, हे तुमच्यासमोर मी मांडलं आहे. तर आता याची मात्रा जर बघितली तर याची 3 प्रकारे मात्रा सांगितलेली आहे. NCISM-नुसार 2-3 पुस्तक रेफर जर केले तर त्याची मात्रा 125 mg ते 375 mg आहे. तर आता ते लिहू शकले ते लिहू शकता. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर दशपुटी 120 mg ते 240 mg, त्यालाच 1 ते 2 रत्ती असे म्हणतात. त्यातून मोस्टली दशपुटी हेच विचारतात, तर हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते पॉईंट म्हणजे कल्प. आता कल्प जर बघितले तर याचा वेगवेगळ्या औषधी कल्पामध्ये उपयोग होतो, जसे की आरोग्यवर्धनी गुटिकामध्ये निर्माण करण्यामध्ये त्याचं घटक द्रव्य वापरतात. त्याच्यानंतर पंचामृत परपटी, बृहतवाद चिंतामणी रस, कुमार कल्याण रस अशा वेगवेगळ्या कल्पमध्ये या अभ्रक भस्माचा उपयोग होतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते NCISM-ने आपल्याला सांगितलेले ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ अ टेम्परेचर. आता जे अभ्रक भस्म आहे त्याची जी निर्मिती करण्यासाठी नॉर्मली 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतो. परंतु आपल्याला जर त्याचे भस्म जर तयार करायचे असेल तर त्याचे आपल्याला 1200 डिग्री सेल्सिअस 1200 डिग्री सेल्सिअस आपल्याला भस्म निर्माणासाठी लागतो. आणि त्याच्यानंतर 1500 ते 1800 डिग्री सेल्सिअस हे सत्वपातन करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. तर अशा पद्धतीने हे एक पॉईंट होता. त्याच्यानंतर थँक्यू व्हेरी मच.